1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण उपवासाची इडली कशी बनवायची ते बघतोय। तर सगळ्यात आधी मिक्सर मध्ये साबुदाणा घ्यायचा। पाव कप साबुदाणा इथे मी घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी साबुदाण्याचा रवा बनवून घ्यायचा। अगदी बारीक पीठ करायची गरज नाहीये साबुदाण्याचा। साधारण हे असा रवा काढायचा साबुदाण्याचा, थोडासा जाडसर भरड काढायची। तर यामध्ये 1.5 कप वरई घालायची। आणि वरई पण मिक्सर मध्ये दळून घ्यायची। आणि अर्थातच बारीक पीठ करायची गरज नाहीये, फक्त फिरवून घ्यायचं मिक्सरला। आता हे वाटलेलं साबुदाणा आणि वरईचं मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। यामध्ये 1 कप दही घालूयात। दही आधी व्यवस्थित मिसळून घ्यायचं। आता इथे दही नसेल तुमच्याकडे 1 कप, तर 1 कप दह्याच्या ऐवजी 2 कप इथे ताक तुम्ही वापरू शकता। ताकाचा वापर या रेसिपी मध्ये केला तरी चालेल। मग दही घालायची गरज नाही आणि पाणी घालायची गरज नाही, सरळ तुम्ही 2 कप ताक यामध्ये वापरू शकता। तर यामध्ये 1 कप पाणी घालायचं। मीठ घालायचं चवीपुरतं आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून झालं की झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट आपण बाजूला ठेवूया। पीठ तयार होतंय तोवर आपण स्टफिंग याचं बनवून घेऊयात, भाजी बनवून घेऊयात। तर सगळ्यात आधी 1 चमचाभर साजूक तूप, तूप नसेल वापरायचं तर शेंगदाणा तेल किंवा गोडा तेल तुम्ही इथे वापरू शकता। तूप गरम करून घेऊयात व्यवस्थित। तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आणि रताळ। रताळ्याचे असे छान छोटे छोटे पीस करून घेतलं की मिक्स करायचं। तर यामध्ये लाल तिखट वापरते, रंग छान दिसतो म्हणून, काळं मीठ आणि आपलं नेहमीचं मीठ। आता हे मिक्स करूया। मस्त, खूप छान दिसतंय। आता यावर थोडंसं पाणी घालायचं, 1 चमचाभर। आणि हे रताळ शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं झाकण ठेवून। खूप वेळ नाही लागत, एक 4 ते 5 मिनिटात शिजून होतात। तर इथे एक 4 ते 5 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतली आहे। मस्त छान दिसते, ऑलमोस्ट शिजत आला। पूर्ण शिजवायचं नाही कारण आपण हे स्टफ करून स्टीम करणार आहोत, त्यामुळे इडली बरोबर पुन्हा हे कुक होणार आहे, त्यामुळे पूर्ण शिजवायची गरज नाही। आता एक शेंगदाण्याचा कूट चमचाभर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर खात नसाल नाही टाकली काहीच हरकत नाही। आता हे मिक्स करूयात आणि 1-2 मिनिट फक्त परतून घेऊयात। मस्त जबरदस्त दिसते आणि आपलं हे आता स्टफिंग बनवून इथे तयार आहे। चला तर मग आपलं स्टफिंग तयार आहे, बॅटरही तयार आहे। आता हे जे पीठ तयार आपण करून घेतलं होतं यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालूयात। यामुळे इडली मस्त मऊ आणि लुसलुशीत व्हायला मदत होते। मिक्स करूया। सोडा घातला की छान असे बबल्स येतात, तुम्ही बघू शकाल बॅटरला। आता इडली पात्र घ्यायचं, तेलाने ग्रीस केलं व्यवस्थित। आधी 1-1 चमचाभर हे पीठ घालूया। तर यावर हे जे आपण भाजी बनवून घेतली हे घालूयात।
आणि पुन्हा यावर थोडं थोडं बॅटर घालायचं. सगळी इडली पात्र व्यवस्थित भरून ठेवलेत आणि नेहमी मी सांगत असते स्टॅक करताना अल्टरनेट करायचं. म्हणजे इथे इडली भरलेली असेल तर वरची इडलीची बाजू इथे आली पाहिजे, म्हणजे ती फुगली तरी त्या पात्राला चिकटत नाही. आता इडली कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी गरम करून घेतलंय, 1 ते 1.5 इंच. यामध्ये हे पात्र ठेवायचं, झाकण लावायचं आणि मीडियम हीटवर 15 मिनिट स्टीम करून घ्यायची. चला तर मग इथे इडली झाली आहे, मस्त फुलल्या आहेत आणि येस काढून 5-1 मिनिट झालेले आहेत. थोडं थंड झालं की काढायचे असतात इडली पात्रातून. तर ही इडली कशी खायची? ही इडली अशीच खाऊ शकता कारण यामध्ये भाजी घातली आणि ती भाजी पण पौष्टिक आहे, हेल्दी आहे. नवरात्र विशेष स्टफ्ड इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप साबुदाणा, 1.5 कप वरई, 1 कप दही, 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा तूप, अर्धा चमचा जिरे, रताळं, तिखट, काळं मीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा शेंगदाणा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा बेकिंग सोडा. साबुदाणा आणि भगर रवाळ दळून घेत यात दही, पाणी आणि मीठ मिसळून घेत हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता भाजी करण्यासाठी तूप जिऱ्याच्या फोडणीत रताळं परतायचं. आता यात तिखट, काळं मीठ आणि मीठ मिसळून घेत पाणी घालत हे मिश्रण वाफवून घ्यायचं. वर शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. झालं आपलं स्टफिंग तयार. आता इडलीच्या पिठात खाण्याचा सोडा घालायचा आणि हे मिश्रण इडली पात्रात घालायचं. वर तयार स्टफिंग आणि वर परत इडलीचं पीठ घालायचं आणि इडली शिजवून घ्यायची. झाली आपली नवरात्र विशेष स्टफ्ड इडली तयार. एक इडली आपण कट करून बघूयात. मस्त, जबरदस्त, मस्त छान स्टफिंग आलंय भाजीचं, खूप सुंदर दिसते. आणि आज आपण उपवासाची आंबोळी कशी बनवायची ते बघतोय. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. तर उपवास म्हणजे जनरली याचा शब्दाचा असा अर्थ होतो की परमेश्वराच्या जवळ राहणे. याचा उपयोग काय होतो? शरीर, मन आणि बुद्धी यामध्ये जे टॉक्सिन्स असतात ते शरीराबाहेर, मनाबाहेर, बुद्धीबाहेर फेकले जातात. आता हा साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. माझी आई तर असे साग्र संगीत फराळाचं ताट बनवते. त्यामध्ये चटणी, कोशिंबीर, आमटी भात, बटाट्याची भाजी, घावणं, डोसे, भाकरी, वेगवेगळे प्रकार बनवते ती. साबुदाण्याची पोड झाली, बघू शकाल छान वाटलं गेलं. 1 कप आपण वरई घालतोय. साबुदाणा वडे, साबुदाणा थालीपीठ, साबुदाणा खिचडी याला एक उत्तम पौष्टिक असा पर्याय आपण याला म्हणू शकतो. सो पाव कप साबुदाणा, यामध्ये 1 कप वरई असं प्रमाण आपण घेत आहोत. झाकण लावायचं आणि पुन्हा हे एकत्र फिरवून घ्यायचं. छान असं बारीक वाटून घेतलं पाहिजे. आता यामध्ये आपण घालतोय 1 पाव कप दही. दही घालणं ऑप्शनल आहे, त्याच्याऐवजी लिंबाचा रस वापरला तरी चालेल. मीठ घालायचं चवीपुरतं आणि आता याचं बॅटर करून घेऊया. दह्याच्या ऐवजी ताक असेल तर ताक घातलं तरी चालेल. ते मिक्स करूया. सो बॅटर इथे बनवून तयार आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल, मस्त असं सरसरीत झालंय. तर 1 कप पाणी मी घेतलं होतं, तेवढं पूर्ण मी इथे वापरलं आहे. तर 1 कप पूर्ण आपल्याला पाणी हवं. आता हे 15 ते 20 मिनिट आपण हे बाजूला ठेवूया. हे बॅटर अर्धा तास आता जवळपास मी ठेवलं होतं मुरवण्यासाठी. तर आंबोळी बनवण्यासाठी तवा गरम केलेला आहे. चमचाभर तेल स्प्रेड करून घ्यायचं. आता यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं. झाकण ठेवायचं आणि छान खालच्या बाजूने शिजेपर्यंत किंवा क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायचं. साधारण 4 मिनिट लागले मला
आता मस्त छान अशी जाळी सुटली आंबोळीला, तुम्ही बघू शकाल. आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत दिसते. काढून घेऊयात. नवरात्र विशेष उपवास आंबोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप साबुदाणा, 1 कप वरई, पाव कप दही, 1 कप पाणी, अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट, तेल. साबुदाणा आणि भगर रवाळ दळून घेत यात दही, मीठ, पाणी घालत याचं सरसरीत पीठ तयार करायचं. आता मुरवून घेत यात फ्रूट सॉल्ट घालायचं आणि तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर ही आंबोळी घालायची आणि झाकण ठेवत दोन्ही बाजूंनी शिजवून घ्यायची. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची आंबोळी तयार. खमंग खुसखुशीत साबुदाणा वडा करूयात. तर सगळ्यात आधी 1.5 कप साबुदाणा घ्यायचा. 1 कप साबुदाणा घेतला आणि त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बटाटा घातला तर 10 मध्यम आकाराचे साबुदाणा वडे व्यवस्थित तयार होतात. मी 1.5 कप घेते, 1.5 कप घेतलं तर 15 होतात. तर साबुदाणा भिजवतो कसा ना, त्यावर वडा कसा होणार हे सगळं अवलंबून असतं. तर साबुदाणा खिचडीसाठी आपण जो साबुदाणा भिजवतो ना, तो हलकासा कोरडा भिजवतो. पण वड्यासाठी त्याला छान असं आहे ना, बाइंडिंग आलं पाहिजे, मिळून आलं पाहिजे पीठ साबुदाणा वड्याचं. याकरता हलकसा जास्त पाण्याचा आपण वापर करतो साबुदाणा वड्यासाठी. साबुदाणा भिजवताना साबुदाण्यामध्ये खूप सारं स्टार्च असतं. खिचडीसाठी आपण 3-4 वेळा धुतो, पण जेव्हा वडे करायचं ना तेव्हा 1-2दा धुतला तरी पुरेसा आहे. काय होतं, त्या स्टार्चमुळे त्या वड्यांना छान मिळून यायला किंवा बाइंडिंग यायला मदत होते. आता साबुदाणा धुवून झाला, मी 2दाच धुतलाय. आता या पाण्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं. हे बघा, साबुदाणा खाली छान आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी तरंगतंय. इतपत पाणी आपल्याला ठेवायचं. थोडं जास्त पाणी आहे, तुम्ही बघाल खिचडीसाठी आपण थोडं कमी ठेवतो, वड्यांसाठी थोडं जास्त ठेवलंय. झाकण ठेवायचं. रात्रभर मुरण्यासाठी ठेवा किंवा किमान 5 ते 6 तासाचा तरी याला वेळ दिला गेला पाहिजे. साबुदाणा भिजतोय तोवर बटाट्याची तयारी करूयात. तर 1.5 कप साबुदाणा आहे, म्हणजे साधारण पाव किंवा पाव किलोला थोडा जास्त वजनाला म्हणू शकतो. आतपाव इथे मी बटाटे घेतले. चला आता बटाटे मधोमध चिरून घ्यायचे. पुढची महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणा वड्यासाठी थोडेसे ओव्हरकुक झालेले बटाटे घ्यायचे. फार असे कच्चे वगैरे नाही, थोडे ओव्हरकुक झाले ना तरी साबुदाण्याचं वड्याचं जे मिश्रण आहे ते छान मिळून यायला मदत होते. तर छोटा कुकर घेतलाय. कुकरच्या बेसला जाळी आहे. थोडंसं पाणी घालायचं, खूप पाणी नका घालू. फक्त बटाटे, त्याचा बेस आहे त्याला पाणी लागेल इतपतच. बटाटे ठेवा. वडे करण्यासाठी बटाटा छान शिजवून झालाय. आता हा शिजवलेला बटाटा काढून एका डिशमध्ये लगोलग याचं साल देखील काढून घ्यायचं. आणि बटाटा सोलून झाला की इधर तुम्ही किसून घ्या किंवा असा मॅशर घेऊन मॅश करूयात. छान बटाटा शिजला ना की तो मॅशही बघा फास्ट होतो. चला आता आहे ना ठेचा तयार करूयात वडे करण्यासाठी. तर इथे 10 मिरच्या घेतल्यात मी. कमी तिखट वडे हवे असतील थोड्या कमी मिरच्या घेतल्या काहीच हरकत नाही. आलं नाही घातलं तरी चालेल. थोडंसं मीठ म्हणजे ठेचा पटकन तयार होतो. आणि हे ठेचून घेऊया. काढून घेऊयात. हे बघा मस्त झालाय. साबुदाणा वडा करतोय, चटणी तर झालीच पाहिजे की नाही. माझ्या अतिशय आवडीची ही चटणी आहे, एकदम चटपटीत आहे. तर करायचं काय, अर्धा कप दही घ्यायचं, लाल तिखट 1 चमचाभर, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ, साखर, झाकण लावायचं आणि मिक्सरला डुरकन फिरवायचं. आम्ही जेव्हा रेग्युलर करतो ना एवढंही नाही करत, फक्त दह्यामध्ये कूट आणि लाल तिखट वगैरे कालवून मग ती चटणी खातो. पण एनिवे मिक्सरला फिरवल्यामुळे एकदम स्मूथ होते ही चटणी. नुसतं पल्स केलं तरी काही हरकत नाही. वाह, रंग बघा सुरेख आलाय.
आणि ही चटपटीत चटणी काढूयात. याला अजिबात फोडणी वगैरे गरज नाहीये. चला आता इथे बरोबर 6 तास मी साबुदाणा भिजण्यासाठी ठेवला होता आणि आता बघूयात. साबुदाणा हलकसं पाणी आहे, पचपच, पण खूप नाहीये, फारसा गिचका नाही झालेला, पण हलकसा ओलसरपणा आहे. यामुळे काय होईल, आपला वडे करताना किंवा वड्याचं पीठ मळताना वरण अजिबात पाणी घालायची गरज नाही. आता हा भिजवलेला साबुदाणा काढूयात. यामध्ये हा उकडून आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा आहे, हा सगळा बटाटा घालूयात. बटाटा घालून झाल्यावर आलं मिरचीचा ठेचा जो आपण आधी करून घेतला होता, जिरं घालूयात, चवीपुरतं मीठ आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट अर्धा कप. आता हे सगळं मिश्रण एकजीव मळून घ्यायचं. याला छान असं हलकसं हाताने दाबायचं, म्हणजे ना ते मिश्रण एकसंध होतं आणि त्याला चिकटपणा येतो. त्यामुळे हे असं दाबून दाबून घेणं अगदी गरजेचं आहे. पण साबुदाणा मोडायचं नाही आपल्याला, त्यामुळे फक्त असं हलक्या हाताने एकजीव करून घ्या. गोळा वगैरे केलेला नाहीये, फक्त याला आहे ना असं हाताने एकजीव करून घेतलाय. आता यातून लहान लहान गोळे तयार करूयात. गोळे करताना चेंडूचा आकार आधी करून घ्यायचा आणि मग हलकसं दाबून घ्यायचं. चला, साबुदाणा वडे तयार आहेत, तेलही तयार आहे. आता वडा तेलामध्ये तळताना फुटतो, तो फुटू नये म्हणून काय करायचं, साबुदाणा वडा कधीच लो हीटवर तळायचा नाही. मीडियम टू हाय हीट, एकदम हाय हीटवर नाही तळायचा, मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यायचा. काय होतं ना, खूप मोठ्या आचेवर तळला तर तो अर्थातच बाहेर न करपतो, आत कच्चा राहतो. खूप मंद आचेवर तळला तर साबुदाण्यामध्ये खूप सारा ओलावा असतो आणि स्टार्च असतं. जसं त्याला उष्णता लागते तसं त्या स्टार्चचं पाणी होतं, पाणी गरम होते, त्याची वाफ होते आणि वाफ बाहेर कशी येणार, वडा फोडून बाहेर येणार आणि मग तो वडा उडतो, इकडे तिकडे डोळ्याला वगैरे वगैरे लागतं. हे सगळे उद्योग होतात. त्यामुळे पुन्हा सांगते, मोठ्या आचेवर तेल गरम करायचं आणि मग आच कमी करायची, मंद नाही, मीडियम टू हाय हीटवर कधी पण मेदू वडा असो साबुदाणा वडा असो तळायचं. वडा सोडूयात तेलामध्ये. आणि वडा तेलात सोडला ना की त्याला टच नका करू, त्याला थोडा वेळ द्या, त्याचं जे आवरण आहे ते सील होऊ दे आणि मग ते सुटं करा. एक बाजू, खालची बाजू छान तळून झाली की उलटवून वरची बाजू पण तळायची. बघा काय सुरेख रंग आलाय, वा वा वा, मस्त एकसारखा सोनेरी रंग आलाय, क्या बात आहे, वा. वडे दोनही बाजूने तळून झाले, आता काढूयात. काय कमाल रंग आलाय, तुम्ही बघा. आणि वडा अजिबात फुटलेला नाही आणि मस्त कुरकुरीत झालाय, क्रिस्पी झालाय, सुटलेला नाहीये, फुटलेला नाहीये, क्या बात आहे. तेल पूर्ण निथळायचं आणि लगोलग खाणार असाल तर कढईतून ताटात, नाहीतर असं जाळीवर, म्हणजे त्याची जी हवा आहे, गरम हवा, ती सगळ्या बाजूने निघून जाते. वडा खायचा कसा सांगायची अजिबात गरज नाही. चटणी, कोशिंबीर, दही, तुम्हाला जे आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. बघा काय कुरकुरीत आहे. चला फोडूनही दाखवते. आ हा हा, क्या बात. वाह. नवरात्र विशेष साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: साबुदाणा, बटाटा, मिरची, जिरे, आलं, दही, तिखट, शेंगदाणा कूट, मीठ, साखर. साबुदाणा स्वच्छ धुवून घेत रात्रभर किंवा 5 ते 6 तास भिजवून घ्यायचा. आता यात बटाटा, तयार केलेला आलं मिरचीचा ठेचा, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालत हे मिश्रण हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि याचे असे गोळे तयार करायचे आणि गरम तेलात मंद आचेवर वडे तळायचे. झाला आपला नवरात्र विशेष साबुदाणा वडा तयार. दह्यात तिखट, शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर घालत हे मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची चटणी तयार. आज आपण डब्यासाठी अतिशय झटपट बनणारी ढोबळी मिरचीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघतोय.
तर ही भाजी आहे ना अतिशय चमचमीत होते, छान चवीला लागते आणि मुख्य म्हणजे झटपट बनव तयार होते. तर सगळ्यात आधी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. फोडणी खमंग बसली पाहिजे. मोहरी छान तडतडली की पुढे जाऊया. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये घालूयात जिरं, हिंग, लसूण पाकळी. हलकासा लसणाला सोनेरी रंग काढून घ्यायचा. लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आणि हलकासा सोनेरी रंग येईस्तोवर आपण कांदा मस्त परतूया. कांद्याला मस्तपैकी असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेलं टोमॅटो. हे मिक्स करून टोमॅटो मस्त मऊ शिजेपर्यंत शिजवून घेऊया. टोमॅटो मस्त असं मऊसूत शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. संडे मसाला लाल तिखट वापरतो. आता हे एकजीव करून घेऊयात. तर हा मसाला मस्त असा एकजीव करून झाला की यामध्ये घालूयात भाजलेला शेंगदाण्याचा कूट 2 ते 3 चमचे. हा हे मिक्स करूयात. हा असाच मसाला पण खायला खूप टेस्टी लागेल, भाजी नसेल घालायची तर. आता यामध्ये घालूयात ढोबळी मिरचीचे तुकडे. मिक्स करूयात. मसाला छान मिरचीला कोट करून झाला की यावर घालूयात चवीपुरतं मीठ. अगदी आता यावर ना 1 ते 2 चमचे फक्त आपण पाण्याचा हबका देतोय. खूप पाणी टाकायचं नाहीये. जस्ट हा मसाला पॅनला चिकटू नये म्हणून. आता झाकण ठेवूयात आणि एक 7 ते 8 मिनिटं हे छान शिजवून घेऊया. इथे मसाल्यामध्ये ढोबळी मिरची एक साधारण 7 ते 8 मिनिटच मी शिजवून घेतलेली आहे. गॅस बंद करूयात. यामध्ये मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी आणि तुम्ही बघू शकाल ही ढोबळी मिरचीची भाजी, सुकी भाजी आपली बनवून तयार आहे. ढोबळी मिरची पटकन शिजून होते. एक 7 ते 8 मिनिटं पण खूप होतात. आणि इथे मी या मोठ्या मोठ्या बाईट साईजमध्ये कट केलेत म्हणजे मग त्याचं टेक्स्चर आहे ते तसंच राहतं आणि ढोबळी मिरची अगदीच मऊसूत होत नाही. आता याच पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी, गवारीची भाजी, कुठलीही सुकी भाजी बनवू शकता. ढोबळी मिरची मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 मोठा चमचा संडे मसाला, लाल तिखट, 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चिरलेली ढोबळी मिरची, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. तेल गरम करत यात मोहरी, जिरं, हिंग, लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे एकत्रित शिजवून घेत यात संडे मसाला, तिखट, शेंगदाण्याचा कूट आणि यात ढोबळी मिरचीचे तुकडे आणि चवीप्रमाणे मीठ घालत पाणी घालायचं आणि झाकण ठेवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली मसाला ढोबळी मिरची तयार. आज आपण हॉटेलमध्ये मिळतो ना तसा नवरत्न पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. सगळ्यात आधी याला ना मोकळा शिजवलेला भात लागतो हा पुलाव बनवण्यासाठी. तर आपण काय करणार आहोत, एकतर तुम्ही मोकळा शिजवलेला भात तुम्हाला बनवता येत असेल तर बनवून घेऊ शकता, पण आज ती प्रोसेसही दाखवते. सो 1 कप इथे घ्यायचा अख्खा बासमती तांदूळ आणि यामध्ये घालायचं पुरेसं पाणी आणि हा स्वच्छ असा 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा. आता हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ त्यातलं पाणी पूर्ण निथळून बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि यामध्ये 2 कप पाणी घालायचं. 1 कप तांदूळ आहे तर 2 कप पाण्याचा वापर करायचा आणि या पाण्यामध्ये अर्धा तास हा तांदूळ मुरण्यासाठी ठेवून देऊया. इथे आपला हा जो तांदूळ आहे हा भिजत घातला होता. आता या पाण्यात सकट हा तांदूळ घ्यायचा आहे. यामध्ये आता वर्ण ॲडिशनल पाणी घालायची अजिबात गरज नाहीये. हे जे प्रपोर्शन तयार होतं ना हे अगदी अचूक आहे. तर यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं हे छान भात वाफवून घ्यायचा जोवर यातलं पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होत नाही तोवर. वा, आणि तुम्ही बघू शकाल मस्त दिसतोय, छान असा फ्लफी झालेला आहे. आता हा आहे ना गरम गरम असतानाच हलकासा असा मोकळा मोकळा करून घ्यायचा भात आणि थंड करण्यासाठी एका पसरट डिशमध्ये वगैरे स्प्रेड करून ठेवायचा. आता पुलाव बनवायला सुरुवात करूया. तर तव्यामध्ये साजूक तूप घ्यायचं आहे
तर यामध्ये घालायचा सुकामेवा. नवरत्न म्हणजे अक्षरशः 9 छान असे शाही जिन्नस यामध्ये असतात. सो यामध्ये घातलेले आहेत बदाम, काजू, अक्रोड. यामध्ये घालायचा आहे काळा मनुका आणि हा देखील छान या तुपामध्ये घोळवून घ्यायचा. आता हे सगळे तळलेले अस्सल शाही जिन्नस एक साईडला डिशमध्ये काढून ठेवूया. आता याच तुपामध्ये घालायचे पनीर आणि पनीरही छानपैकी सगळ्या बाजूने सोनेरी रंगात तळून घ्यायचं. शक्यतो पनीर फ्राय करत असताना हाय हीटवर करायचं, म्हणजे ते फास्ट त्याला रंग येतो आणि पनीर ओव्हर कुक होत नाही, म्हणजे त्याचा जो सॉफ्टनेस आहे तो तसाच छान टिकून राहतो. आता हे तळलेलं पनीर देखील काढूयात एक छानशा अशा बाउलमध्ये. आता याच तव्यात जिरं घालायचं. जिरं छान फुललं पाहिजे. जिरं छान फुललं की खडा मसाला, ज्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग, वेलची, चक्री फूल आणि किसलेलं आलं 1 चमचा. आणि हे छान परतूया. आता यामध्ये घालूयात भाज्या, ज्यामध्ये आहेत बटाटा, फ्लॉर, मका, फरसबी, हिरवी मिरची, मटार, गाजर. भाज्या आहेत ना सगळ्या छानपैकी अशा परतून घ्यायच्या तुपावर. थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं, म्हणजे भाज्यांना छान पाणी सुटतं. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, खूप पाण्याचा वापर नाही करायचा, भाज्या फक्त करपू नये म्हणून. आणि एक 7 ते 8 मिनिटं या भाज्या छानपैकी आपण वाफवून घेऊया. इथे या भाज्या ना छानपैकी मी वाफवून घेतलेल्या आहेत. चेक करूया. येस, परफेक्ट शिजल्यात आणि काय मस्त सुवास येतोय. हे जे खडे मसाले आपण घातलेले आहेत यामध्ये त्याची चव खूप छान उतरते या भाज्यांमध्ये आणि पाणी देखील बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता हा जो तांदूळ किंवा भात आपण शिजवून घेतलेला आहे हा यामध्ये घालूयात. यामध्ये हवं तर आता या स्टेजला तुम्ही सुकामेवा घालू शकता, पण मी सगळा सुकामेवा नंतर टॉपिंग म्हणून घालते. आता हे छान मिक्स करूयात. भाज्या छान शिजल्यात, राईसही ऑलमोस्ट शिजलाय, पण हे जे चव आहे फोडणीची गरम मसाल्याची ती या पुलावमध्ये उतरली पाहिजे, म्हणून झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं फक्त एक मस्तपैकी वाफ काढून घेऊया. बरोबर 5 मिनिटं हा पुलाव वाफवून घेतलेला आहे. तर चेक करूयात. काय सुंदर दिसतोय. हा पुलाव असाच छान लागतो, किंवा कुठलीही म्हणजे बटर पनीर, शाही ग्रेव्ही, अशी कुठली ग्रेव्हीचा प्रकार असेल ना त्यासोबतही जबरदस्त लागतो. शाही नवरत्न पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप अख्खा बासमती तांदूळ, 2 ते 3 चमचे साजूक तूप, 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू, 6 ते 7 अक्रोड, 2 ते 3 चमचे काळ्या मनुका, 250 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 चक्री फूल, 1 चमचा किसलेलं आलं, चिरलेला बटाटा, फ्लॉवरचे तुरे, स्वीट कॉर्न, फरसबीचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, ताजे मटार, गाजराचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि पाणी. तांदूळ स्वच्छ धुवून घेत साधारण अर्धा तास भिजवून घ्यायचे. भिजवलेले तांदूळ थोडंसं मीठ घालून मध्यम आचेवर पाणी शोषले जाईपर्यंत वाफवून घ्यायचे. आता भात शिजल्यावर साधारण 10 मिनिटं झाकून ठेवत नंतर अशा पद्धतीने मोकळा करायचा. आता कढईत तूप गरम करायचं. त्यात बदाम, काजू, अक्रोड परतायचे आणि त्यावर मनुके घालून तेही तुपात घोळवून घ्यायचे. अशा पद्धतीने पनीर सोनेरी रंगावर परतून घ्यायचं. आता तुपात जिरं, दालचिनी, मिरी, लवंग, वेलची, चक्री फूल आणि किसलेलं आलं घालायचं आणि परतायचं. आता यात बटाटा, फ्लॉवर, मका, फरसबी, हिरवी मिरची, मटार, गाजर आणि थोडंसं मीठ घालून
या सगळ्या भाज्या एकत्र परतायच्या आणि थोडं पाणी घालून 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायच्या. आता यात शिजवलेला भात, पनीर घालून एक वाफ काढायची आणि सुकामेवा घालून नवरत्न पुलाव सर्व्ह करायचा. झाला आपला नवरत्न पुलाव तयार. आणखी एक महत्वाचा पदार्थ तो म्हणजे शंकरपाळी. 1 किलो मैद्याची आपण बनवणार आहोत. अर्धा किलो करायची असेल तर याच्या अर्ध्या प्रमाणात सगळे चिन्नच घ्या. तर यामध्ये घालूयात 1 कप दूध. 1 कप दूध असेल तर 1 कपच यामध्ये जाईल साखर. छान साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं. हलकसं दूध गरम झाल्यावर गॅस मी बंद केला आणि यामध्ये साखर एक 5 मिनिटं व्यवस्थित विरघळून घेतली. आता यामध्ये घालूयात समप्रमाणामध्ये तूप. तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. इथे बरोबर 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आहे हे घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं. आता हे करूयात मिक्स. आता अर्थातच मळून घ्यायचं हे मिश्रण. आता हे शंकरपाळीचं मिश्रण छान असं एकजीव करून झालं की असं आहे ना लहान लहान याचे गोळे करून ठेवायचे. म्हणजे एक संध वगैरे जशी आपण पोळीची कणिक मिळतो ना तसं अजिबात अपेक्षित नाहीये. हे असाच ओबडा बोबडा किंवा ओबडधोबड गोळा झाला पाहिजे म्हणजे मग या शंकरपाळीला पदर खूप छान सुटतात. हे असे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे शंकरपाळी लाटताना जो वेळ आहे तो छान वाचतो वेळ. आणखी एक महत्वाची टिप, जसजसा वेळ जातो तसतसं हे तूप थिजायला सुरुवात होते. हे मिश्रण आता हलकसं गरम आहे त्यामुळे सैल आहे. त्यामुळे हे लगेच मळायचं आणि लगेच शंकरपाळ्या लाटून तळायला घ्यायचं. अजिबात बनवून ठेवायचं नाही. आता हे असे 5 गोळे तयार केलेले आहेत. तर यातला हा 1 गोळा घ्यायचा आणि उरलेले गोळे सुती कापडाने म्हणजे ओलसर फडक्याने झाकून ठेवायचं. आता हा गोळा घ्यायचा. हा एक संध अजिबात होणार नाही. याला ज्या भेगा दिसतात त्या अगदी नॅचरल आहेत. यामुळेच आपल्या शंकरपाळीला आहे ना पदर खूप छान सुटतात म्हणजे ती छान अशी खस्ता बनते. सो खूप पातळसर लाटायची अजिबात गरज नाहीये. हलकीशी जाडच ठेवायची. मी साधारण 1 सेंटीमीटर इतपत जाड ठेवते. आता ही अशी छान लाटून झाली की याचे जे कडा आहेत त्या कडा कट करायच्या. कडा कट झाल्यावर तुम्हाला असं वाटलं की हलकीशी अजून ही लाटली गेली पाहिजे तर आणखी थोडीशी लाटून घेऊ शकता. आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारात हव्या त्या शेपमध्ये याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या. शंकरपाळ्या बनवता बनवता तळल्या तरी चालतंय किंवा सगळ्या शंकरपाळ्या लाटून मग तुम्ही निवांत तळत बसला तरी चालतंय. पण शक्यतो लाटून पॅरलली तळलं तरी बरं पडतं. कारण काय होतं ना मग शंकरपाळी विरघळते. सो जर तुम्ही सगळ्या लाटून घेतल्या तर तुमचे सगळे श्रम सगळी मेहनत वाया जाते आणि तुम्हाला सगळ्या शंकरपाळ्या मोडून परत तळाव्या लागतात. त्यामुळे अशी छोटी छोटी बॅच लाटून घ्या आणि पॅरलली तळा. कारण एनिवे शंकरपाळी तळाव्याला मंद आचेवरच तळावी लागते. हाय हीटवर नाही तळावी लागत. त्यामुळे त्यात एक बॅच तळून होईपर्यंत पुढची आरामशीर लाटून होते. तर शंकरपाळी तेलात विरघळतात. तर ते का विरघळतात त्याचं मुख्य कारण म्हणजे तेल जर पुरेसं तापलं नसेल तर ते विरघळतात. तेल पुरेसं तापलं नाही, बाहेरचं जे आवरण असतं त्यातून वाफ निघायला सुरुवात होते. तेल आत शिरतं पण ते पुरेसं तापलेलं नसतं. त्यामुळे आतल्या भागाची वाफ होत नाही, गरम नाही होत हवा तितका, तो सील होत नाही आणि मग तो तेलात विरघळतो. मग तुम्ही चकली करा, अनारसा करा, शंकरपाळी करा, करंजी करा. तेल हाय हीटवर 5 मिनिटं छान अशी वाफ येईपर्यंत तापवून घ्या आणि मग नंतर मंद आचेवर काढून घ्या. एक एक बॅच कमीत कमी 3 ते 4 मिनिटं तरी तळली गेली पाहिजे. छान अशी फटाफट तळू नका, नाहीतर शंकरपाळीला बाहेरनं कोटिंग येतं, सील होतात बाहेरनं पण आतून कच्च्या राहतात. मंद आचेवर एकसारख्या 3 ते 4 मिनिटं शंकरपाळ्या तळून घेणं गरजेचं आहे.
काय सुरेख रंग आलेला आहे. आणि तुम्हाला सांगते यापेक्षा जास्त तळू नका तुम्ही शंकरपाळ्या, कारण काय होतं ना, हे तेल गरम असतं आणि त्याचा गरमपणा आणखी थोडा वेळ राहतो जरी तुम्ही तेलातून या शंकरपाळ्या बाहेर काढल्या तरी. वाह, पूर्ण या घ्यायच्या. तुम्ही बघू शकाल काय पदर सुटलेले आहेत, असं वाटतं की खारीच आहे. आहा, काय पदर सुटलेला आहे. आता या प्रचंड तुफान गरम आहेत. सो या एक एक बॅच तळून झाली की मोठ्या एखाद्या प्लेटवर किंवा सुती कापडावर पसरवून ठेवायच्या, पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि मग या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या. महिनाभर या शंकरपाळ्या खूप छान टिकतात. शंकरपाळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दूध, 1 कप साखर, 1 कप साजूक तूप, 7 कप मैदा, तळण्यासाठी तेल, दुधात साखर घालायची आणि साखर विरघळेपर्यंत हे दूध उकळायचं. आता गॅस बंद करून त्यात साजूक तूप घालायचं. आता मैद्यात हे तयार केलेलं मिश्रण घालून पीठ मळायचं आणि त्याचे गोळे तयार करायचे आणि अशा पद्धतीने जाडसर ही पारी लाटायची. अशा पद्धतीने त्याचे काप करायचे आणि गरम तेलात मंद आचेवर तळायचे. झाली आपली खुसखुशीत शंकरपाळी तयार. आज आपण परफेक्ट हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये स्टार्टर मध्ये मिळते तशी कुरकुरीत क्रिस्पी चिली पनीर कशी बनवायची ते बघणार आहोत आणि मस्त ज्युसी पण होणार. कोटिंग करूयात. पनीर तळण्यासाठी तर इथे 1 कप मैदा आहे, अर्धा कप कॉर्नफ्लॉर घ्यायचे किंवा कॉर्नस्टार्च. आता हे नसेल तर मग तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. तर यामध्ये घालायचंय मीठ, थोडीशी मिरपूड, सुके जिन्नस छान मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून छान अशी दाटसर याची पेस्ट तयार करायची. अजिबात सरसरीत करायची नाही, थोडी घट्टच ठेवायची म्हणजे पनीरला कोटिंग छान येतं आणि त्याचं कोटिंग छान कुरकुरीत बनतं. छान अशी दाटसर झालेली आहे. आता इथे ना पनीर घेतलेलं आहे, 400 ग्रॅम पनीर आहे. पनीरचे असे मोठ्या आकाराचे क्यूब्स तयार केलेत चिली पनीर बनवण्यासाठी. आता हे यामध्ये डिप करून तळून घ्यायचे. तेल इथे तापवायला ठेवलेलं आहे. पनीर भजीसाठी किंवा इवन चिली पनीरसाठी पण तळताना एकदम हाय हीटवर तळायचं, मंद आचेवर अजिबात खेळत बसायचं नाही. पटापट त्याचं कोटिंगला रंग आला पाहिजे इतकं ते फास्ट झालं पाहिजे. आणि हे आता सोडूयात पटापट तेलामध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकाल पनीर टाकल्या आहे ना, त्याला असं छान असं सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. इतकं ते तेल मी छान कडकडीत तापवून घेतलं. यामुळे एकतर याचं कोटिंग छान क्रिस्पी होतं, पनीर आतमध्ये छान ज्युसी राहतं आणि सॉफ्ट राहतं, अजिबात शिवी होत नाही. वाह, क्या बात है. अगदी 2 मिनिटात हे पनीर छान असं खरपूस तळून झालेलं आहे. आता याचं जो मसाला आहे चिली पनीरचा चिली मसाला तो तयार करूयात. हाय हीटवर, सुपर हाय हीटवर तेल गरम करायचं. त्या तेलाची, त्या अशा हाय हीटवर परतलेल्या भाज्यांची जी चव लागते ना, ती ॲक्च्युअल चायनीजची चव असते. लसूण टाकला, आता आलं, फक्त स्टर करत करत सगळे जिन्नस टाकायचे. बारीक चिरलेला कांदा आणि यामध्ये बारीक चिरलेलं गाजर, फरसबी, बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि चिली पनीर आहे. थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे, स्लीट केलेल्या मिरच्या टाकल्या तरी चालतील. आणि यामध्ये ना क्यूब्स टाकते मी कांदा आणि शिमला मिरची. आता एकदम हाय हीटवर 1 मिनिटभर फक्त हे सगळं टॉस करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं. आता यामध्ये टाकायचे मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस, थोडासा टोमॅटो सॉस देखील आणि हे क्विकली स्टर करूया. हे जे सॉसेस आपण घातलेत ना, यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे वर्ण मीठ घालायची अजिबात गरज नाही. तरी पण तुम्हाला सायकोलॉजिकली वाटलं की घालूयात, अगदी चिमूटभर घाला. कॉर्नफ्लॉरची स्लरी आहे, चमचाभर कॉर्नफ्लॉर पाणी घालून त्याची अशी स्लरी करून घेतली. 1 मिनिटभर हे फक्त आता शिजवून घेऊया. तर यामध्ये थोडंसं
स्प्रिंग अनियन म्हणजे पातीचा कांदाही घालते आणि हे जे तळून घेतलेले आपले पनीर आहे हेही घालूयात आणि हे छान सॉसमध्ये करूयात कोट. मस्त इथे आपलं चिली पनीर बनवून आहे तयार. पटापट असं गरमागरम सर्व करायचं. मस्त क्रिस्पी होतं चिली पनीर, परफेक्टली ज्युसी लागतं आणि चवदार होतं. चिली पनीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 400 ग्रॅम पनीर क्यूब्स, तळण्यासाठी तेल, 2 मोठे चमचे तेल, 10 ते 15 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 इंच बारीक चिरलेलं आलं, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेलं गाजर, 5 ते 6 बारीक चिरलेल्या फरसबीच्या शेंगा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कांदा चौकोनी तुकडे केलेला, ढोबळी मिरची चौकोनी तुकडे केलेली, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 मोठा चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली कांद्याची पात, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरेपूड एकत्र करून अशा पद्धतीने त्याचं घट्टसर पीठ करायचं. आता पनीर या पिठात घोळवून घेत गरम तेलात हाय हीटवर अशा पद्धतीने तळायचं. आता कडकडीत गरम तेलात लसूण, आलं, कांदा, गाजर, बीन्स, बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची घालायची आणि ढोबळी मिरची आणि कांद्याचे अशा पद्धतीने केलेले काप घालत हे मिश्रण साधारण 1 मिनिट हाय हीटवर परतायचं. यात मिरपूड, सोया सॉस, टोमॅटो सॉस घालून परत व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आता यात कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आणि आता पातीचा कांदा आणि पनीर घालायचं. वरून परत थोडासा पातीचा कांदा घालायचा. झालं आपलं रेस्टॉरंट स्टाईल स्मोकी क्रिस्पी चिली पनीर तयार.